पाकिस्तानातील दहशतवादाविरोधामधील ऑपरेशन सिंदूरच्या नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावरती मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा झाली आहे। केंद्र सरकारने 7 सर्वपक्षीय खासदार शिष्टमंडळांची घोषणा केली असून ही शिष्टमंडळे भारताचं प्रतिनिधित्व करतील। या शिष्टमंडळामध्ये एकूण 59 सदस्य असतील। अमेरिकेसह 5 देशांमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाची कमान ही काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे सोपवण्यात आली। रविशंकर प्रसाद, संजय कुमार झा, बैजयंत पांडा, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत। तर परदेशामध्ये जाणारी ही शिष्टमंडळं नेमकी आहेत कशी आपण जाणून घेऊयात। एकूण सदस्य आहेत 59 खासदारांचे पक्ष आहेत 20, यामध्ये राजदूत किंवा अधिकारी असतील 8। खासदार सदस्य आहेत 45, नेते आहेत 6 आणि यापैकी मुस्लिम सदस्य आहेत 11। तर यापैकी 20 जण विरोधकांपैकी असतील, सत्ताधाऱ्यांपैकी 30, राजनैतिक अधिकाऱ्यांपैकी 8 आणि त्रयस्थ 1। तर कोणाचे किती खासदार आपण बघतोय। भाजपचे 22, काँग्रेसचे 6, आपचे 2, टीडीपीचे 2, शिवसेनेचे 2, नामनिर्देशित 2 आणि एकेका खासदारांचे पक्ष असणाऱ्यांचे 15। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।